श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2026 मध्ये वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव कसा असेल ते पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. शनी हा विश्वातील सर्वात रहस्यमय आणि प्रसिद्ध ग्रह मानला जातो. निळ्या त्वचेचा शनी हा भगवान सूर्य आणि छाया यांचा मुलगा आहे. गुरुनंतर शनी हा विश्वातील सर्वात मोठा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात त्याला न्यायाचा देव म्हटले जाते. तो व्यक्तींना त्यांच्या कर्मासाठी शिक्षा करतो. जर एखाद्या व्यक्तीने अनुकूल काळात किंवा अंतर्दशामध्ये गैरवर्तन, अनाचार, पाप किंवा कोणतेही चुकीचे कृत्य केले असेल तर त्या व्यक्तीला त्याचे फळ शनीच्या महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, साडेसाती आणि दह्या या काळात मिळते. शनीची साडेसाती आणि दह्या जेव्हा शनी कोणत्याही व्यक्तीच्या राशीतून 12व्या घरात किंवा त्याच्या स्वतःच्या राशीतून किंवा दुसऱ्या स्थानावर भ्रमण करतो तेव्हा त्याला शनीची साडेसाती म्हणतात. नावावरून स्पष्ट होते की ती 7.5 वर्षे टिकते, ज्यामध्ये व्यक्तीला भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. जेव्हा शनीचे भ्रमण तुमच्या राशीतून 4थ्या आणि 8व्या घरात असते तेव्हा त्याला शनीची दह्या म्हणतात. साडेसातीचा प्रभाव 7.5 वर्षे टिकतो आणि दह्याचा प्रभाव 2.5 वर्षे टिकतो. शनी प्रत्येक राशीत 2.5 वर्षे राहतो, म्हणून तो तिन्ही राशीमध्ये 7.5 वर्षे राहील. जर शनी 12व्या घरात असेल तर त्याचा प्रभाव 2.5 वर्षासाठी दृष्टी असे म्हणतात. जर तो स्वतःच्या राशीत असेल त्याचा प्रभाव भोग असे म्हणतात. जर शनी जातकाच्या राशीतून दुसऱ्या घरात असेल तर त्याचा प्रभाव कट असे म्हणतात. शनीची दृष्टीमध्ये व्यक्तीला मानसिक ताण आणि असंख्य निरर्थक प्रवास अनुभवायला मिळतात. एकंदरीत दिशाहनतेची स्थिती असते. भोगमध्ये शनी एखाद्याला उपजीविकेसाठी संघर्ष करायला लावतो. लातमध्ये शनी पोटाचे विकार, पाय आणि आर्थिक अडचणी निर्माण करतो आणि कमरेखालील आजार देखील निर्माण करतो. 2026 मध्ये वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव कसा असेल? यावर्षी शनी महाराज तुमच्या राशीच्या 5व्या घरात वर्षभर सक्रिय राहतील, त्यामुळे हे वर्ष आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. जुने आजार आणि त्रास संपतील. तसेच तुम्हाला दीर्घकालीन आजाराबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यावर्षी तुमची आर्थिक परिस्थिती आणि समृद्धी उत्कृष्ट राहील. तुम्ही कामावर कठोर परिश्रम कराल आणि तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. मित्र आणि सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील. कामाच्या ठिकाणी तुमचे बॉस आणि वरिष्ठ तुमच्यावर अवलंबून राहतील. तुम्ही दयाळू असाल, तुम्हाला पदोन्नती मिळू शकते किंवा कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी किंवा पद सोपवले जाऊ शकते. घरातील वातावरण अनुकूल असेल. तुम्हाला तुमच्या पालकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळतील. शत्रू आणि विरोधक तुमच्यावर टीका करून किंवा वाईट बोलून तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. व्यवसायात किंवा इतरत्र कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भागीदारांसोबत किरकोळ वैचारिक मतभेद उद्भवू शकतात. तसेच तुमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक हालचाली आणि कृतीवर लक्ष ठेवा. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनी वक्री गतीत असेल. पैसे कुठेतरी अडकू शकतात. प्रगतीपथावर असलेले काम थांबेल. आर्थिक बाबीमध्ये विलंब होईल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल होईल. ही परिस्थिती पाहून तुमचे प्रयोजनही तुमच्यापासून दूर जातील. शनीच्या नकारात्मक प्रभावांना कमी करण्यासाठी, शनीला शांत करण्यासाठी खालील उपाय करा. शनीचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाय. शनीच्या साडेसातीचा अशुभ प्रभावांना कमी करण्यासाठी शास्त्रामध्ये दान, पूजा, उपवास, मंत्र, रत्ने धारण करणे इत्यादी उपायांचे वर्णन केले आहे. औषधी मणिमंत्र, ग्रह, नक्षत्र, तारा नशीब यशाकडे घेऊन जाते तर दुर्दैव अपयशाकडे घेऊन जाते. सर्वप्रथम औषधोपचार, नंतर रत्न आणि नंतर मंत्रोपचाराची तरतूद शास्त्रामध्ये सांगितली आहे. रत्न थेरपी. 5 आणि 4.5 रत्ती नीलमणी किंवा त्याचे उपरत्न निळे, त्रिलोहा, सोने, चांदी, तांबे पासून बनवलेल्या अंगठीत घाला. शनी यंत्रासोबत तुम्ही तुमच्या गळ्यात लॉकेटच्या आकाराचे नीलमणी रत्न घालू शकता. हा उपाय देखील चांगला आहे. धातू उपचार. शनिवारी काळ्या घोड्याच्या खुरापासून किंवा बोटीच्या खिळ्यापासून लोखंडी अंगठी बनवा. ती शनिवार ते शनिवार 7 दिवस तिळाच्या तेलात भिजवा आणि 23,000 वेळा शनी मंत्राचा जप करा. ती शनिवारी संध्याकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी घाला. ही अंगठी फक्त मधल्या बोटावर, शनीच्या बोटावर घालावी आणि यासाठी सर्वोत्तम नक्षत्र म्हणजे पुष्य, अनुराधा, उत्तरा, भाद्रपद आणि रोहिणी. ही शनी मुद्रा कधीही कोणाचे नुकसान करत नाही. विद्वान ब्राह्मण किंवा स्वतःकडून 23,000 वेळा शनीच्या तांत्रिक, वैदिक आणि पौराणिक मंत्राचा जप करा. शनीसाठी तांत्रिक मंत्र खालीलप्रमाणे आहे. ओम प्रीम सह शनिचराय नमः. उपवास. शनिवारी उपवास करावा. शनिदेवाशी संबंधित उपाय केल्यानंतर उपवास सोडताना नक्कीच दान करावे. कीटकांना आणि पक्ष्यांना पाणी पाजा, मुंग्यांना खायला घाला. काळे ब्लँकेट, काळे हरभरे, काळे तीळ, तेल, पादत्राणे, काळे कपडे, भरड धान्य आणि लोखंडी भांडी दान करावी. शनीचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी 7 प्रकारचे धान्य खा आणि डाळी मिसळा आणि पक्ष्यांना खायला द्या. जवळ जांभळ्या रंगाचा सुगंधित रुमाल ठेवावा. शनी मंदिरातील शनीच्या मूर्तीला तिळाचे तेल अर्पण करावे. शनिदेवासमोर उभे राहून त्याचे दर्शन घेऊ नका, तर काठावर उभे राहून दर्शन घ्यावे, जेणेकरून शनीची नजर तुमच्यावर पडणार नाही. शनी हा न्यायाचा देवता आहे, म्हणून त्याच्यापुढे हात जोडू नयेत. न्यायाधीशासमोर उभे राहिल्याप्रमाणे दोन्ही हात पाठीमागे ठेवून डोके टेकवावे.
व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाचे काही आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.